स्मार्ट अहमदनगर न्यूज। बळीराम सोनवणे अध्यक्ष पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तालुका पुरंदर यांनी जाहीर आवाहन केले आहे की रविवार दिनांक 15/6/2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता गावकरी हॉटेल सासवड येथे रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्याचे उद्घाटन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा अशोक बापू गायकवाड हे करणार आहेत, तर पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा श्रीकांत कदम साहेब हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत। प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ रिपब्लिकन नेते मा रोहिदास बापू गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत, तर प्रमुख उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र महिला आघाडीच्या वरिष्ठ अध्यक्षा संगीताताई आठवले, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णुदादा भोसले हे उपस्थित राहणार आहेत। सदर मेळाव्याचे आयोजन पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे। रिपाई नेते पुरुषोत्तम पवार, स्वप्नील पाटोळे, कालिदास सुबाळे, सचिन कांबळे सदर कार्यक्रमाचे आयोजक करत आहे। तरी आपण मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहावे ही नम्र विनंती करण्यात आली आहे। मेळाव्यानंतर जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे। सर्वांनी जास्तीत जास्त मेळाव्यात उपस्थित राहावे। जय भीम। मी बळीराम सोनवणे अध्यक्ष पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तालुका पुरंदर जाहीर आवाहन करतो की रविवार दिनांक 15/6/2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता गावकरी हॉटेल सासवड येथे रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। या मेळाव्याचे उद्घाटक पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय अशोक बापू गायकवाड हे करणार आहेत, तर पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्रीकांत कदम साहेब हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत। प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ रिपब्लिकन नेते माननीय रोहिदास बापू गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत, तर प्रमुख उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र महिला आघाडीच्या वरिष्ठ अध्यक्षा संगीताताई आठवले, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णुदादा भोसले हे उपस्थित राहणार आहेत। सदर मेळाव्याचे आयोजन पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे। रिपाई नेते पुरुषोत्तम पवार, स्वप्नील पाटोळे, कालिदास सुबाळे, सचिन कांबळे सदर कार्यक्रमाचे आयोजक करत आहेत। तरी आपण मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहावे ही नम्र विनंती। मेळाव्यानंतर जेवणाची व्यवस्था केली आहे। सर्वांनी जास्तीत जास्त मेळाव्यास उपस्थित राहावे। जय भीम।